सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पूजा आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। पातूर घाटात अज्ञात दरोडेखोरांची ट्रकांवर दगडफेक। नांदुरा शहरातून शस्त्रसाठा जप्त, बुलढाणा एलसीबीची कारवाई। अबकारी विभाग व स्थानिक गुन्हे शाखेचे गावठी दारू अड्ड्यांवर धाडसत्र। अकोल्यातील शासकीय दूध डेअरी जवळील रस्ता बनलाय धोकादायक। साध्या पद्धतीने मुस्लिम बांधवांनी साजरी केली ईद उल अजहा। सुरुवात करीत आहोत आजच्या सविस्तर बातम्यांना। पातूर ते मेडशी दरम्यान असलेल्या घाटात अज्ञात दरोडेखोरांनी ट्रकांवर दगडफेक करीत लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। या घटनेनंतर ट्रक चालकांनी पातूर पोलीस स्टेशनला धाव घेतली होती। वाशिम जिल्ह्यातील मेडशी ते पातूर दरम्यान येणाऱ्या घाटात ट्रक चालकावर दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे ट्रक चालकांमध्ये खळबळ उडाली होती। ही घटना मंगळवारी उशिरा रात्री घडली। पातूर घाटातून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू असते। मंगळवारी रात्री अज्ञात दरोडेखोरांनी पातूर घाटातून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करीत थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीतरी अघटित होत असल्याची शंका आल्याने ट्रक चालकांनी आपले ट्रक न थांबविता थेट पातूर शहराकडे वेगाने घेऊन गेले। त्यानंतर या संदर्भात पातूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आणि ट्रक चालक यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा ते पातूर घाटातून आपला ट्रक घेऊन जात होते तेव्हा अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली। त्यामध्ये ट्रकच्या काचा फुटल्या। प्रसंगावधान पाहता ट्रक चालकांनी ट्रकचा वेग वाढवून थेट पातूर पोलीस स्टेशन गाठले। या मार्गावर मंगळवारी उशिरा रात्री अनेक वाहनांवर दगडफेक झाली। त्याची तक्रार पातूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे, परंतु पातूर पोलिसांनी हद्दीचे कारण देत केवळ मौखिकरित्या ट्रक चालकाची तक्रार दाखल केली। या घटनांवरून स्पष्ट होत आहे की पातूर घाटात दरोडेखोर मोठी घटना करण्याच्या तयारीत आहेत। याकडे वेळीच पोलिसांनी गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे। पातूर घाट में पत्थर मार रहे हैं। आप कहाँ से आ रहे थे? मैं अनंतपुर से आ रहा हूँ, मौसमी भर से। कहाँ के रहवासी? झालावाड़ राजस्थान का। पत्थर कहाँ मारे गए? ये यहाँ पे अपने घाट के यहाँ पे घाट में कहाँ पे? मेडसी घाट में। मेडसी घाट। हाँ जी। वहाँ से आपने क्या करा? वहाँ से हमने गाड़ी भगा ली। और रुके कहाँ पे? पातूर में। यहाँ पे कंप्लेंट लिखा है? मुँह बोली कंप्लेंट करी। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात घातक शस्त्रांचा साठा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केला। या कारवाईत 11 तलवार आणि 5 फायटर जप्त करीत दोघांना अटक करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात घातक शस्त्रांचा साठा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केला। या कारवाईमध्ये 11 तलवार आणि 5 फायटर जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे। मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त झाल्याने नांदुरा शहरात खळबळ उडाली आहे। सदर कारवाईत पोलिसांनी नांदुरा इथे मोतीपुरा रहिवासी 24 वर्षीय सागर श्रीकृष्ण देवकर आणि 35 वर्षीय निलेश सुरेश डवले यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। पोलिसांना माहिती मिळाली होती की आरोपींनी आपल्या घरात घातक शस्त्रसाठा दडवून ठेवला आहे। त्यानंतर बुलढाणा एलसीबी पोलिसांनी घराची तपासणी करीत 11 तलवार आणि 5 फायटर जप्त केले। दोन्ही आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। अकोला स्थानिक गुन्हे शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवित विविध पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यांवर धाड टाकून कारवाई केली आहे। जिल्हा सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत अवैधरित्या गावठी दारूची निर्मिती करणारे आणि विक्री करणाऱ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा अकोला व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या संयुक्तपणे विशेष मोहीम राबवित पोलीस स्टेशन रामदासपेठ, पोलीस स्टेशन बार्शी टाकळी, पोलीस स्टेशन पिंजर भागात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीची दारू निर्मित करणारे आणि विक्री करणाऱ्यांविरोधात छापा टाकून त्यांच्याकडून 2,14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर कारवाईमध्ये आरोपींविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग व संबंधित पोलीस स्टेशनमध्ये
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये एकूण 8 गुन्हे दाखल करण्यात आले. सदरच्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात मोहा, सडवा तसेच गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पद्मणे, दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, स्वप्नील खेडकर, सुषमा घुगे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. अकोला शहरातील मूर्तिजापूर रोडवरील दूध डेअरी समोरील रस्ता चौपदरी करण्यासाठी खोदण्यात आलाय. या रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. अकोला शहरातील नेहरू पार्क चौक स्थित मूर्तिजापूर रोड हा नागरिकांसाठी अपघाताचं स्थळ ठरतोय. दूध डेअरी समोरील मूर्तिजापूर मार्ग हा चौपदरीकरण करण्याकरता केला गेलाय. गेल्या 15 दिवसांपासून तो खोदून ठेवलाय. या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन या मार्गावर वाहन चालवावे लागते. या मार्गावर पावसामुळे सर्वत्र चिखल तयार झाले असून अनेक वाहन चालक या मार्गावर पडल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत सुद्धा झालाय. संबंधित विभागाने या बाबतीत गांभीर्याने लक्ष देत हा मार्ग लवकर दुरुस्त करण्याची मागणी चालक करीत आहेत. अकोला शहरासह जिल्ह्यात मुस्लिम बांधवांद्वारे ईद उल अजहा साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या नियमांचं पालन करीत मुस्लिम बांधवांनी घरोघरी नमाज अदा केली. मुस्लिम बांधवांद्वारे ईद उल अजहा साजरी करण्यात आली. यावर्षी कोविड-19 पाहता अकोला स्थित ईदगाहसह विविध मस्जिदींमध्ये सार्वजनिक नमाज अदा करण्यात आली नाही. प्रशासनाच्या वतीने जारी केलेल्या कोविड निर्देशांचं पालन मुस्लिम बांधवांनी करावे असे आवाहन मुस्लिम धर्मगुरूंनी केल्याने मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज अदा करीत बकरी ईद साजरी केली. यावेळेस प्रतिकात्मक कुर्बानी करण्याचे आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं होतं. ईद उल अजहा अकोला शहरासह जिल्ह्यात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांसाठी ईदचा उत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. मुस्लिम समाज बांधव या पवित्र सणाला मोठ्या उत्साहात साजरे करतात. इस्लामिक कॅलेंडरनुसार वर्षातून 2 वेळा ईद साजरी करण्यात येते. ईद उल अजहा आणि ईद उल फितर अशा पद्धतीने 2 ईद साजऱ्या करण्यात येतात. यामध्ये ईद उल फितर ही मोठी ईद असून साजरी करण्यात येते. एकंदरीत ईद उल अजहा शहरात आणि जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरणात प्रशासनाने दिलेल्या नियमांचं पालन करीत साजरी करण्यात आली. अकोला महानगरपालिकेद्वारे आयुक्तांच्या आदेशाने दररोज अतिक्रमणावर गजराज चालविण्यात येते आहे. हद्दवाढ क्षेत्रात अतिक्रमण वाढत चालल्याने कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. अकोला महानगरपालिकेचे हद्दवाढ क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत निर्माण कार्य सुरू आहे. महानगरपालिकेची परवानगी न घेता इमारतींचं निर्माण कार्य करण्यात येते आहे. ही बाब पाहता महानगरपालिकेने अशा अनधिकृत निर्माण कार्यावर निष्कासित करण्याची कारवाई सुरू केली आहे. महानगरपालिकेने मलकापूर येथे विनापरवानगी उभारण्यात आलेल्या 2 मजली इमारतीला तोडण्याची कारवाई सुरू केली. मनपाच्या पूर्व झोन अंतर्गत येणाऱ्या मलकापूर येथील पील कॉलनीमध्ये सिद्धिविनायक अपार्टमेंटजवळ 2 मजली इमारतीचे निर्माण कार्य करण्यात येते आहे. आशय कोठीकर यांनी या इमारतीचं निर्माण कार्य केलंय. या संदर्भात मनपाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यानंतर महानगरपालिकेने ग्राउंड फ्लोअर पहिला माळा आणि दुसरा माळा निष्कासित करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याचप्रमाणे गौरक्षण रोड परिसरात श्रीमती एकता देवानीद्वारे करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही अनधिकृत बांधकामावर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये अचानक विषारी साप निघाल्याने धावपळ उडाली होती. सर्पमित्राने त्वरित पोहोचून सापाला पकडून पोलीस कर्मचाऱ्यांना भयमुक्त केले, तर दुसऱ्या सापाचा शोध अजूनही सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप निघण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. सर्वसाधारणपणे साप हा कोरड्या आणि थंड जागेत राहणे पसंत करतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जमीन ही ओलसर असते, त्यामुळे सापासारखे विषारी प्राणी कोरड्या जागेच्या शोधात निघतात. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये अशाच एका विषारी कोब्रा जातीच्या सापाने धावपळ उडवून दिली. याची माहिती बोरगाव मंजू रहिवासी सर्पमित्र कुमार सदांशिव यांना देण्यात आली. सर्पमित्राने त्वरित पोलीस स्टेशनला पोहोचून अत्यंत विषारी कोब्रा जातीच्या सापाला पकडलं. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन परिसरात आणखीन एक साप आहे, याची सुद्धा माहिती सर्पमित्राला देण्यात आली. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये कोब्रा जातीचा अत्यंत विषारी साप सर्पमित्राने पकडून पोलिसांना भयमुक्त केले.
दुसरा साप नेहमी पोलिसांना दिसतो, परंतु तो काही वेळातच गायब होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या दुसऱ्या सापाला पकडण्याची तयारी सर्पमित्र करीत आहे. मोरपंखांसह सूक्ष्म वस्तूंच्या संग्रहाचा आगळावेगळा छंद जोपासणाऱ्या अकोला येथील कोमल साधवाणी यांची इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होते आहे. मोरपंखांचा विक्रमी संग्रह आणि सूक्ष्म वस्तू संकलित करून त्यांचा प्रचंड संग्रह ठेवणाऱ्या महानगरातील सौ कोमल साधवानी या राष्ट्रीय विक्रमाची नोंद करणाऱ्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांना या 2 वेगवेगळ्या विक्रमांबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. या सूक्ष्म वस्तू संग्रह आणि मोरपंख संग्रहात तब्बल 2 राष्ट्रीय विक्रमांचा पुरस्कार पटकाविणाऱ्या त्या महानगरातील एकमेव विजेता या माध्यमातून ठरले आहेत. आदर्श कॉलनी परिसरात संपन्न झालेल्या या पत्रकार परिषदेत सौ साधवानी यांच्या एकंदर विक्रमविषयक कार्याची माहिती देण्यात आली. स्थानीय आदर्श कॉलनी परिसरातील माजी शासकीय अधिकारी असलेले सुनील साधवानी यांच्या सुविद्य पत्नी कृष्णभक्त सौ कोमल साधवानींनी लहानपणापासूनच नैसर्गिक साधनसंपत्ती व मोरपीस संग्रह करण्याचा छंद होता. हा छंद त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक ठरलाय. सौ कोमल यांना साहजिकच या अभिनव संकलनाची आवड निर्माण झाली आहे. निसर्गातील अनेक नैसर्गिक छटांमध्ये त्यांना अप्रतिम कलाकृती आढळून येत आहेत. विविध शहर, विविध महानगरे, नैसर्गिक परिसर, विदेश दौरे आदी विविध ठिकाणांतून त्यांनी कलात्मक सुंदर अशा लहान लहान वस्तू खरेदी करून त्या संग्रहित केल्या आहेत. तसेच कृष्णभक्त असणाऱ्या सौ कोमल यांनी कृष्णाला अभिप्रेत असणारे मोरपंख विविध स्थळावरून संकलित करून त्याचे घरातच प्रदर्शन मांडले. इंदोर इथे माहेरी असणाऱ्या कोमल यांचे सन 1985 रोजी सुनील साधवाणी यांच्याशी लग्न झाले. कृष्णभक्त असणारी सासू आई स्वर्गीय गोपीदेवी साधवाणी पतीच्या सततच्या सहकार्याने आपण जीवनात मैलाचा टप्पा गाठू शकलो असल्याचे मत सौ कोमल साधवानी यांनी यावेळी व्यक्त केले आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या या पुरस्कारानंतर आपण याहीपेक्षा मोठ्या पुरस्कारासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या यशात आपल्या संपूर्ण कुटुंबाचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मनपा नेते हरीश अलीमचंदानी, कन्हैयालाल रंगवाणी, सौ कांता अलीमचंदानी, हरीश पारवाणी, रतनलाल साधवानी, परेश कोठारी, डॉक्टर वर्षा पारवेकर, आशा विरवाणी, डॉक्टर विरवाणी, सौ कोमल साधवानी यांचे पती सुनील साधवानी, श्यामसुंदर साधवानी, ठाकूरदास संतानी, श्रीमती दया साधवानी, डॉक्टर नरेंद्र साधवानी व कुटुंबीय उपस्थित होते. मुझे यह शौक बचपन से है और मैं जब से यहाँ पर शादी करके आई, आज मेरी शादी को 35 साल हो गए हैं. मैं जब से यहाँ पर आई हूँ मैंने अपनी सासू माँ को देखा कि वो भी कृष्ण भक्त थी, वो भी कलेक्शन करती थी. हमारे घर में कान्हा जी के बहुत सारे फ़ोटोज़ थे, मूर्तियाँ थी, हम उनकी पूजा करते थे. और हमारे घर में मंदिर भी है और हमारे घर में गुरु ग्रंथ साहिब विराजमान है. उसके अलावा भी हमारे घर में सभी भगवान के फ़ोटो रहती है. तो मुझे वो शौक़ यानी मम्मी का सपोर्ट मिला मुझे. ये अकोला, चंडीगढ़ और कुवैत, अमेरिका और इंदौर बहुत जगहों से मैंने सामान कलेक्ट किया है. और मुझे बहुत जहाँ भी कृष्ण का फ़ोटो देखती हूँ या कृष्ण मोरपंख देखती हूँ बस मेरा मन ललचा जाता है, मैं वहाँ से ये ले लूँ और मैं ले लेती हूँ. और ये ले लेकर मेरा इतना कलेक्शन हुआ है. ये सब कलेक्शन करने के लिए आपको किस किस ने सपोर्ट किया? ये कलेक्शन करने के लिए मेरे बच्चे, मेरी फैमिली, मेरा जवाई राजा है और मेरी फ्रेंड सर्कल है और मेरे मिस्टर हैं. जहाँ भी वो भी देखते हैं अब उनको भी ऐसा लगने लगा है कि भाई जो मेरे साथी हैं कि बस हमारा उनका भी शौक़ समझो वही बन गया है. जहाँ भी मोरपंख देखते हैं, कृष्ण जी देखते हैं, वो फट से ले लेते हैं और आके मुझे गिफ्ट करते हैं. ये जो कृष्णा जी का रिकॉर्ड है, अगर मैं सही हूँ तो ये आपने इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स में दर्ज करवाया है. इसके अलावा आपने और कोई रिकॉर्ड्स बनाए हैं? मैंने एक और रिकॉर्ड बनाया है. मैंने एक इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड में मेरे 2 रिकॉर्ड बने हुए हैं. एक छोटी छोटी चीज़ों का, एकदम बारीक बारीक चीज़ों का, मतलब छोटी चीज़ें जैसे मोबाइल हुआ, रेडियो हुआ, कुकर हुआ, मतलब किचन की वैरायटी को भी आप जो भी बोलिए सभी चीज़ें मेरे पास हैं. और दूसरा रिकॉर्ड है मेरा एक्सक्लूसिव वर्ल्ड रिकॉर्ड में मैंने पिस्ते के छिलकों पर 55,000 छिलकों पर मैंने जय श्री कृष्ण लिखा है. वो रिकॉर्ड मैंने बनाया हुआ है. ये कान्हा मोरपंख से रिलेटेड आर्टिकल्स कलेक्ट किए हैं, इनका टोटल नंबर कितना है? इनका टोटल नंबर है एक्चुअली हमने 928 ये किया टोटल किया है. पर जो मेरे पास और भी फ़ोटोज़ हैं और भी ये हैं
वो बहुत सारे हैं, तो इतना अरेंज करना थोड़ा ये हो रहा था, और ज़्यादा दिखाना सब क्या ये लग रहा था। 928 है फ़िलहाल। और इन सब आर्टिकल्स का फिर आपने क्या सोचा है, आगे क्या करना है? नहीं, ये जो चीज़ें हैं सब लोगों को मैं ये बताना चाहती हूँ कि मोर पंख कितना सुंदर है। आप देखो हर चीज़ में कितना कितना प्यारा लग रहा है, चाहे कुर्ती हो, चाहे डिनर सेट हो, नमकदानी हो, पानदान हो, और अपना ड्राई फ्रूट ट्रे है, दिए हैं। आप देखिए कितनी सुंदर भगवान ने कलाकारी की है, आप वो देख सकते हैं। और ये सब चीज़ें मैं घर में यूज़ करती हूँ। डिनर सेट है, कुर्तीज़ है, लेगिंग्स है, टी शर्ट, रुमाल, दुपट्टे सब मेरे यूज़ किए हुए हैं। और लोगों को मैं बताना चाहती हूँ, आप भी अगर इनकी सुंदरता देखेंगे तो भगवान को थैंक यू बोलिए, धन्यवाद करिए भगवान का कि भगवान ने इतनी अच्छी सुंदर प्रकृति में बनाई। अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील मूग पिकांवर क्लिनिकल व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। या पिकांना वाचविण्यासाठी औषधांची फवारणी करण्याचे आवाहन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे करण्यात आले आहे। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येत असलेल्या कीटकशास्त्र विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला, अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील मूग पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली असता केळीवेळी, गणोरी, आपोती, आपातापा, घुसर, दहीहंडा, पाटीगाव, हिंगोणी, मानबदा, दापुरा, पराळा, मंचणपूर, येवदा या भागामध्ये मूग पीक हे 30 ते 35 दिवसाचे झाले आहे। या ठिकाणी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली असता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुगांच्या पिकावर 80 ते 85% क्लिनिकल व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून आलाय। सदर व्हायरसबाबत कृषी विद्यापीठाने दिलेल्या सल्ल्यानुसार औषधींची फवारणी करण्याचे आवाहन यावेळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। पातूर घाटात अज्ञात दरोडेखोरांची ट्रकांवर दगडफेक। नांदुरा शहरातून शस्त्रसाठा जप्त, बुलढाणा एलसीबीची कारवाई। अबकारी विभाग व स्थानिक गुन्हे शाखेचे गावठी दारू अड्ड्यांवर धाडसत्र। अकोल्यातील शासकीय दूध डेअरी जवळील रस्ता बनलाय धोकादायक। साध्या पद्धतीने मुस्लिम बांधवांनी साजरी केली ईद उल अजहा। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।